विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपल्या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये तुमचे स्वागत करत आहे. तर मागील दिवसापासून आपण अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात केली होती. तर मूलभूत संकल्पना भारतीय आर्थिक व्यवस्थेतील वैशिष्ट्य काय आहे ते आपण कालच्या शिकवणीमध्ये समजून घेतलेला आहे. तर आजच्या शिकवणीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कशी करायची तर मूलभूत संकल्पना त्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, स्कोर देणारा सब्जेक्ट आहे. तर अर्थशास्त्र विषय आपण समजून घेणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना करण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजणे हे अतिशय गरजेचे आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे शब्द लिहितात असे दोन शब्द आहेत. राष्ट्रीय आणि उत्पन्न अर्थशास्त्रातील दोन्ही शब्दांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर उत्पन्न म्हणजे काय ते आपण समजूया. उत्पन्न म्हणजे काय? meaning of income. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दैनंदिन जीवनापासून विविध स्रोतांपासून आपल्याला काय मिळते? उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ नोकरी आहे, पगार आहे, व्याज उत्पन्न आहे, तर आपण घेतले आहे. त्याच्या काही स्वरूपामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? काम करावं लागते. तर कामाच्या दरम्यान जो मोबदला भेटतो त्याला काय म्हणतात? उत्पन्न असे म्हणतात. तर मजुरी किंवा पगार इतर काही प्रकारचे उत्पन्न करता मिळते त्याला काय म्हणतात? देणग्या असे म्हणतात. त्यावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार केले जातात. ते घटक उत्पन्न व गैर घटक उत्पन्न. तर आपण समजून घेणार आहोत. तर पहिला आहे घटक उत्पन्न. पहिला आहे घटक उत्पन्न. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये घटक उत्पन्न म्हणजे उत्पादनाचे घटक. उत्पादनाचे घटक किती आहेत? 4 आहेत. 4 कोणते आहेत? भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि उद्योजकता. हे 4 घटक उद्योगाचे 4 आधारस्तंभ असलेले आपल्याला दिसून येतात. तर उत्पादन संस्था म्हणजे प्रोडक्शन युनिट या घटकाच्या सहाय्याने वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. म्हणजे काय? वस्तू आणि सेवांचे काय करतात? उत्पादन करतात. भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि उद्योजकता. उद्योग हे अतिशय 4 अतिशय महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला दिसतात. या वस्तू आणि सेवा सेवांचे उत्पादन करतात. त्यानंतर आहे या घटकाच्या मालकाला त्याची किंमत काय करतात? अदा करतात म्हणजे काय? पे करतात. ही किंमत उत्पादन संस्थांसाठी घटक खर्च म्हणजे फॅक्टर कॉस्ट असते. तर घटकाच्या मालकासाठी घटक उत्पन्न म्हणजे फॅक्टर इन्कम असते. या उत्पादनाच्या घटकांच्या मालकाला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला घटक उत्पन्न असे म्हणतात. तर भूमी मालकाला खंडाच्या म्हणजे रेट स्वरूपात, कामगाराला मजुरीच्या स्वरूपामध्ये व्याजाच्या स्वरूपात, तर भांडवलाच्या मालकाला व्याजाच्या स्वरूपात, तर उद्योजकाला नफ्याच्या स्वरूपात घटक उत्पन्न आपल्याला काय होते? प्राप्त होते. अशा प्रकारे आपण घटक उत्पन्न म्हणजे काय ते आपण समजून घटक उत्पन्न.
तर काही प्रकारचे ढगत कोणत्याही प्रकारचे काम त्याग न करता प्राप्त होते त्यास काय म्हणतात गैरघटक उत्पन्न असे म्हणतात. उदाहरण भेट आहे, देणग्या आहे, डोनेशन आहे, त्यानंतर कोणता धर्मदायक देणग्या, कर, दंड इत्यादी असे उत्पन्न मिळताना कोणत्याही उत्पन्नाच्या घटकाचा वापर झालेला नसतो त्याला काय म्हणतात गैरघटक असे म्हणतात. हस्तांतरित उत्पन्न असेही म्हणतात कारण या केवळ पैशाचे हस्तांतरण पैशांची काय होते देवाणघेवाण होते. तर असे उत्पन्नाचा बदल कोणत्याही वस्तू आणि सेवांची निर्मिती काय करत नाही होत नाही त्याला काय म्हणतात गैर उत्पन्न असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे केवळ घटक आणि उत्पन्नाचा विचार केला जातो त्याला काय म्हणतात गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न संहिता दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे उत्पन्नाच्या संदर्भात राष्ट्रीय या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी पुढील दोन संकल्पनांचा अर्थ समजणे हे अतिशय गरजेचे आहे. आर्थिक मध्ये देशांतर्गत क्षेत्र आणि निवासी व्यक्ती, क्षेत्र आणि निवासी व्यक्ती असा दोन अर्थ होतो. तर आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र येथे भौगोलिक आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्राची संकल्पना भौगोलिक क्षेत्रापासून भिन्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे देशाच्या सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा असा भौगोलिक प्रदेश ज्या व्यक्ती, वस्तू, भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो या भारताचे आर्थिक प्रक्षेत्र आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्र भारतातील परदेशातील दूतावास, संबंधित सरकारी कार्यालय, भारताचे सर्व प्रदेशी दूतावास, आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय याचा समावेश होतो. तसेच देशाच्या आर्थिक देशांतर्गत प्रदेशातील बाबींचा काय होतो समावेश होतो. पुढील बाबींचा म्हणजे कोणता पुढील घटकाचा समावेश होतो हे आपण समजून घेणार. पहिला आहे भारताचा उपप्रदेश, सागरी प्रदेश. दुसरा आहे भारतीय निवासाच्या मालकीचे होईल तर दोन किंवा अधिक देशांदरम्यान वापरली जाणारी जहाजे किंवा विमान. उदाहरण इंग्लंड व पाकिस्तान दरम्यान वाहतूक करणारी भारतीय जहाजे, तसेच रशिया आणि जपानद्वारे वाहतूक करणारी एअर इंडियाची प्रवासी विमाने हे भारताच्या आर्थिक प्रदेशाचा भाग असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर भारतीय निवासी मालकीची आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी मासेमारी आणि तेल वायू इत्यादी त्यामध्ये समावेश होतो. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पन्नामुळे देशाच्या देशांतर्गत प्रदेश समजले जाते. म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांनी निवासी तसेच परकीय मालकीच्या निर्माण केलेल्या सर्व घटकाचा काय होतो समावेश होतो. दुसरा आहे निवासी. तर निवासी म्हणजे काय, रेसिडेन्स म्हणजे काय ते आपण उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे आता समजून घेणार